आणि यानंतरची बातमी राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातली। महाविकास आघाडीमध्ये एक नवा तिढा निर्माण झालाय। राज्यसभा निवडणुकीसाठी असलेला एकमेव उमेदवार कुणाचा हे अजूनही ठरू शकलेलं नाहीये। याबाबत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची विधान भवनात बैठक झाली। या एकमेव जागेवर काँग्रेसने दावा सांगितलाय, तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक आहेत असं सुप्रिया सुळे सातत्याने सांगतात। ठाकरे गटाने सुद्धा आपला दावा कायम ठेवलाय। त्यामुळे अखेर ही जागा कोण लढवणार हे अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही तास आधीच ठरेल असं दिसतंय। महाविकास आघाडीची बैठक झाली। येणाऱ्या राज्यसभेच्या आणि निवडणुकी संदर्भात ही बैठक होती आणि या बैठकीमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। आमचा आग्रह त्या ठिकाणी त्यांच्याकडे विनंतीवजा आग्रह राहिलेला आहे। आम्हाला राज्यसभेची जागा ही आमच्या पक्षाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्यांच्याकडे राहिलेला आहे। आता राज्यसभा आणि मवियाचं गणित बघूया। राज्यसभेच्या उमेदवारांसाठी त्या पक्षांचे विधानसभेचे आमदार मतदान करतात। मतदान कुणाला केलं हे पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवणं सक्तीचं असतं। त्यामुळे गैरप्रकार, भ्रष्टाचाराचे प्रकार घडत नाहीत। दोन 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मवियाकडे फक्त एक राज्यसभेचा खासदार निवडून आणण्याची ताकद आहे। ठाकरे गटाकडे 20, काँग्रेसकडे 16, पवार गटाकडे 10 असे एकूण 46 आमदार आहेत। त्यामुळे उमेदवार कोण देणार यावरून मवियात रस्सीखेच आहे।